नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन गट क मुख्य 2023 चा जो पेपर होता, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 22 प्रश्न आहेत, ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. त्याची फी फक्त तुम्हाला 999 रुपये असेल. तर बघा, बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स असतील, कालावधी 3 महिने असेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल. तर सेम याप्रमाणे बघा, आपण एमपीएससी साठी पण स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. त्याची पण फी तुम्हाला 999 रुपये असेल आणि त्या पण बॅचमध्ये तुम्हाला 200 प्लस लेक्चर असतील, कालावधी 3 महिने असेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल. तर बघा, प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. ठीक आहे. तर बघा, आता पहिला क्वेश्चन बघू आपण. तर बघा, मिसिंग कॅरेक्टर वरती पहिला प्रश्न आहे. काय दिले बघा, ईच्या जागी काय येईल? तर बघा, काय दिसतंय याच्यामध्ये तुम्हाला, 5 गुणिले 3, 5 त्रिक 15 अधिक 3 किती येते बघा, 18. ठीक आहे. बघा, आता पुढे काय केले बघा, 18 भागिले 2 किती आले, 9 आणि 9 वजा 2 केले की बरोबर काय निघते, 7 निघते. सेम बघा त्याप्रमाणे 7 त्रिक 21 अधिक 3 झाले 24. बघा, 24 च्या पुढे बघा, 24 भागिले 2 किती येते, 12. 12तनं 2 वजा केले की बरोबर काय निघते, 10 निघते. परत 10 गुणिले 3 झाले 30 अधिक 3 झाले 33. ठीक आहे. याप्रमाणे बघा, आता विचारले काय, ईच्या जागेला काय येईल. बघा, इथं 9 दिलाय. बघा, 9 गुणिले 3, 9 त्रिका 27 अधिक 3 बरोबर किती झाले, 30. या ठिकाणी किती आला, 30 आला. परत 30 भागिले 2 करा, किती झाले, 15. 15तनं बघा परत 2 मायनस करा, किती येतं इकडं, 13. ठीक आहे. बघा, चला परत इथं आले 13. परत बघा, 13 गुणिले 3, 13 त्रिक 39 अधिक 3 किती झाले, 42. इथं 42 आले. ठीक आहे. बघा, आता 42 भागिले 2 करा. 42 भागिले 2 केले किती येते, 21. 21 मधनं वजा 2 केले की बरोबर किती राहते, 19. ठीक आहे. बघा, आता 19 गुणिले 3 करा. 19 त्रिक 57 अधिक 3 बरोबर किती होते, 57 आणि 3 झाले 7. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, वयवारी चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, जॉनचे वय त्याच्या भावाच्या निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षांची भर घातली. जर आज जॉन 30 वर्षांचा आहे, तर त्याच्या भावाचे वय किती असेल. बघा, हा झाला जॉन आणि हा झाला त्याचा भाऊ. बघा, जॉन आणि इकडे लिहा आजचे वय. आजचे वय, जॉनचं आजचं वय किती आहे बघा, तर 30 आहे. त्याच्या भावाचं वय पकडलं आपण एक्स. आता काय म्हटलंय बघा, जॉनचे वय त्याच्या भावाच्या निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षांची भर घातली. बघा, त्याच्या भावाचं सध्याचं वय किती, एक्स आहे. त्याच्यामध्ये जर आपण 2 वर्ष ऍड केले तर काय होईल बघा, जॉनचे वय त्याच्या भावाच्या निम्मे होईल. म्हणजे भावाच्या निम्मे कुणाचं वय असेल बघा, तर जॉनचं वय आत्ताचं 30. ठीक आहे. बघा, हे समीकरण असेल. इक्वेशन सॉल्व्ह करा. बघा, एक्स अधिक 2 बरोबर काय असेल इकडे, हा 2 पुढे गेला काय होईल, 30 गुणिले 2 बरोबर 60 येते. मग थोडक्यात काय बघा, जॉनच्या भावाच्या मध्ये जर 2 मिक्स केला आपण तर काय येते, त्याच बरोबर जॉनचं वय त्याच्या भावाच्या निम्म येते. बघा, आता किती निघते, एक्स इज इक्वल टू 60 वजा 2 बरोबर किती निघते, 58. लक्षात येते का, आपण काय केले बघा, जॉनच्या भावाचं वय झालं एक्स, त्याच्यामध्ये जर 2 मिळवले तर काय होते बघा, तर ते जॉनच्या, बघा काय म्हटले, तर जॉनचं वय किती येते, ह्याच्या निम्म येते. ह्याच्या निम्म किती आहे, जॉनचं वय आपलं 30 आहे, आपल्याला माहिती आहे आणखी. ठीक आहे. बघा, मग आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं. एक्स व्हॅल्यू किती आली, 58. म्हणजे बरोबर जॉनच्या भावाचं वय किती आहे बघा, आता 58 आहे. आणि 58 मध्ये जर आपण 2 ऍड केलं तर बरोबर 60 येते. म्हणजे 60 म्हणजेच काय, तर 60च्या निम्म कोणाचं वय, तर जॉनचं वय. ठीक आहे. आपलं उत्तर किती असेल इकडे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका 30 मुलांच्या रांगेमध्ये पी हा उजव्या टोकापासून चौथा. बघा, पी हा काय म्हटलंय बघा, उजव्या टोकापासून पी हा कितवा आहे, चौथा. म्हणजे बघा, पी पासून उजव्या साईडला किती मुलं असतील, तर 3 मुलं असतील. बरोबर आहे का. पी हा उजव्या टोकापासून चौथा म्हणजे 3 आणि 1 4. आणि परत काय म्हटलंय बघा, आणि डब्ल्यू हा डाव्या टोकापासून 10वा आहे. बघा, डब्ल्यू हा डाव्या टोकापासून कितवा आहे, तर 10वा आहे. मग याचा आता डब्ल्यूच्या डाव्या साईडला किती जण असतील, 9 जण असतील. ठीक आहे. बघा, 9 आणि 1 10, बाकी झाले 9 आणि 1 10. आता काय म्हटले बघा, तर पी आणि डब्ल्यू मध्ये किती मुले असतील. बघा, आता एकूण किती जण आहेत आपले, 30 आहेत. एकूण झाले 30. किती येते बाहेर, 9 आणि 1 10,
10 आणि 1 11, 11 आणि 3 14, 14 आणि खाली किती राहिले बघा मग 14 आणि 16 बरोबर झाले 30. म्हणजे डब्ल्यू आणि पी च्या मध्ये किती मुलं असतील तर 16 मुलं असतील. ऑप्शन नंबर किती येते इकडं 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग मधला क्वेश्चन सॉरी अल्फाबेटिकल सिरीज मधला क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये खाली दिलेल्या श्रेणीमधून गहाळ झालेली अक्षरे निवडा. बघा आता क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करायचं बघा एकूण आपल्याला किती अक्षर दिले ते आधी बघून घ्यायचे बघा किती अक्षर आहेत आपले एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 एकूण किती आहेत बघा 15 आहेत. मग 15चे अवयव पडा किती निघतात बघा 5 त्रिक 15 5 गुणिले 3 5 त्रिक 15 किंवा 15 एके 15 बरोबर आहे का. तर बघा आता 15 एके 15 तर काय बघा पूर्ण 15ची तर आपण सिरीज नाही सांगू शकत आणि 1 ची पण नाही सांगू शकत बरोबर आहे का. आपल्याला काय करावं लागतील मग हे 15चे बघा एक तर 3चे कप्पे करू शकतो किंवा 5चे कप्पे करू शकतो. एकूण बघा आता काय केलं आपण इकडं बघा पी डॅश क्यू आर डॅश पी क्यू क्यू डॅश क्यू आर पी बघा आता काय निघेल बघा इकडं 3चे जर आपण कप्पे केले बघा 1 2 आणि 3 3चे तर काय निघते बघा पी आर क्यू काय आपले लिंक लागते काय तर नाही लिंक लागत मग 5चे कप्पे करा किती निघते बघा 1 2 3 4 5 इथे एक कप्पा केला 1 2 3 4 5 इथे एक कप्पा करा 1 2 3 4 आणि इकडं 5 बघा काय दिसतंय इथं बघा इथं 2 वेळा क्यू दिसते बरोबर आहे का बघा मग इथं जर आपण 2 वेळा आर घेतला तर बघा इकडे 2 वेळा पी घेतला तर काय निघते का बघा चला इकडे पी घेतला बघा 2 वेळा पी मध्ये क्यू 2 वेळा आर बघा परत हा शेवटचा आर सुरुवातीला घेतला आपण म्हणजे इकडे 2 वेळा आर घेतली सुरुवातीला परत नंतर पी आणि नंतर 2 वेळा क्यू पहा परत शेवटचा क्यू काय घेतला आपण सुरुवातीला घेतला इकडे हे शेवटचा क्यू सुरुवातीला घेतला इकडे बघा इथं क्यू टाकला बा 2 वेळा क्यू आर 2 वेळा पी म्हणजे काय निघते बघा इकडे तुम्हाला उत्तर किती असतं पाहिजे आपलं पी आर आर क्यू आणि पी म्हणजे कुठे निघते बघा पी डबल आर क्यू पी म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा नाते संबंधावरती प्रश्न आहे काय दिले बघा ए हे सी चे वडील आहेत बघा ए हे वडील आहेत कुणाचे सी चे बघा पुरुषाला काय करायचं चौकोन काढायचा पुरुष ठीक आहे बघा स्त्री असेल तर काय करायचं त्रिकोण ठीक आहे बघा जर पती पत्नी असतील तर काय करायचं पती प्लस पत्नी जर असतील तर प्लस चिन्ह द्यायचं पती प्लस पत्नीला ठीक आहे आणि भावंड जर असतील तर बघा भाऊ आणि जर बहीण असेल तर काय करायचं इज इक्वल टू चिन्ह द्यायचं ठीक आहे बघा आता क्वेश्चन सॉल्व्ह करा काय दिले ए हे सी चे वडील आहेत पुढे काय दिले बघा आणि डी हा बी चा मुलगा आहे बघा ए हे सी चे वडील आहेत बाजूला इकडे ए हे वडील आहेत कुणाचे सी चे आणि परत काय म्हटलंय डी हा बी चा मुलगा आहे कुणाचा तर बी चा बरं आता पुढे काय दिले बघा ई हा ए चा भाऊ आहे बघा ए चा भाऊ कोण आहे तर ई आहे बघा ए चा भाऊ कोण झाला ई झाला ई हा भाऊ आहे कुणाचा ए चा चला पुढे काय दिसतंय बघा आपल्याला आणखी जर सी ही डी ची बहीण असेल बघा सी ही काय म्हटले बघा सी ही बहीण असेल कुणाची तर डी ची बघा सी ही डी ची बहीण असेल आणि ऑलरेडी आपल्याला डी हा मुलगा आहे माहिती आहे बघा डी हा मुलगा आहे कुणाचा तर बी चा इथं वरती बी लिहा बघा आता सी कुणाची मुलगी दिसते तुम्हाला ए ची मुलगी दिसते आणि डी कुणाचा मुलगा दिसतोय बी चा मुलगा दिसतोय आणि डी आणि सी कोण आहेत एकमेकांची भावंड आहेत याचा अर्थ ए आणि बी कोण असतील बघा पती पत्नी असतील ए जर पती असेल बघा पुरुष असेल तर बी कोण असेल बघा स्त्री असेल म्हणजे दोघं पती पत्नी म्हटल्यानंतर प्लस साईन देऊन टाका ए झाला पती ही झाली पत्नी आणि बघा पुढे काय दिले बघा तुम्हाला आता जर सी ही डी ची बहीण असेल तर बी चे ई शी नाते काय बघा कुणाचं नाते विचारले बी चे ई शी नाते काय बघा जिथं चे असतो ना ते नातं सांगायचं असतं बघा शी पासून आपल्याला चे कडे जायचंय काय निघते बघा इकडं बा ई झाला ईचा भाऊ कोण झाला ए आणि भावाची पत्नी म्हणजेच कोण झाली तर वहिनी झाली बरोबर आहे का नाही वहिनी ऑप्शन मध्ये दिले का तुम्हाला कुठे इथं वहिनी ऑप्शन मध्ये कुठं दिलेलं नाही बरं आता इथं काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रश्नात काय चुकले बघा इथं काय दिसतंय तुम्हाला बी चे ई शी नाते पण काय पाहिजे होतं तुम्हाला इकडं बी शी ई चे नाते तरच उत्तर निघते बघा बी चे ई शी नाते जर म्हटलं तर वहिनी उत्तरायला पाहिजे होतं पण वहिनी काय तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेलं नाही मग उत्तर काय निघेल इकडं तर बी चे दिसते तुम्हाला तर बी शी ई चे नाते करा बघा बी शी ई चे नाते बी सी बघा इथं जर तुम्ही इथं चे दिल्या नाही इकडे बी सी करा बी सी बा ई चे नाते काय
आणि आता बघा काय ते सी पासून चे कडे झाला, चेचं नातं सांगायचं असतं बघा. बी चे पती कोण आहेत तर ए आहे आणि पतीचा भाऊ म्हणजेच कोण झाला दीर झाला. म्हणजे उत्तर काय निघेल बा इकडं दीर निघेल. ठीक आहे बघा ऑप्शन नंबर 3. पण कधी जर इथं बदल केला तर काय बी चे ईशी नाते म्हटलं तर वहिनी येणार आहे आणि बी शी ईचे नाते म्हटलं तर दीर येते. ठीक आहे बघा. आता इथं प्रश्नामध्ये चुकल्यामुळे आयोगाने हा प्रश्न कॅन्सल करायला पाहिजे होता. पण उत्तर काय दिलं त्याचं दीर दिलेलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा पण प्रश्न कशावर दिलाय त्याने आपल्याला नातेसंबंधावरती दिलाय. बघा काय दिसतंय याच्यामध्ये तुम्हाला. बरं आता हा टाईप कशावर आहे बघा कोडेड ब्लड रिलेशन वरती तुम्हाला क्वेश्चन आहे. कोडेड ब्लड रिलेशन. पहा प्रश्न वाचून घ्या आधी. प्रश्न काय दिलाय बघा तर बरं. तर खालीलपैकी कोणता पर्याय ओ हा एलचा मुलगा आहे हे दर्शवतो बघा. ओ हा मुलगा आहे कुणाचा तर एलचा हे आपल्याला बघायचं. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं काय बघा तर हे जे कोड असतात तुम्हाला प्लस मायनस बघा गुणिले भागिले. ठीक आहे बघा. तर हा जो कोड असतो तो पुढच्या अल्फाबेटसाठी आहे का पाठीमागच्या अल्फाबेटसाठी ते आधी चेक करायचं. बघा हा कोड शक्यतो पाठीमागच्या अल्फाबेटसाठी आजपर्यंत त्यांनी आपल्याला दिलेला आहे. पण एखाद्या कदाचित चुकीचं उलट पण देऊ शकतात. त्यामुळे आपलं नीट लक्ष द्यायचं. बघा काय दिलं इकडे तुम्हाला ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. म्हणजेच काय बघा ए हा भाऊ आहे कुणाचा बीचा. याचा अर्थ काय तर हा कोड पाठीमागच्या अल्फाबेटसाठी. या कोडवरनं आपल्याला पाठीमागच्या व्यक्तीचं जेंडर कळून जातं. ठीक आहे बघा. म्हणजे तो पुरुष आहे का स्त्री आहे ते एवढं तर कळलं आपल्याला. बघा कोड हा पाठीमागच्या अल्फाबेटसाठी. बरं आता पुढे काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं तर काय आपल्याला प्रश्न काय दिलाय ओ हा एलचा मुलगा दाखवायचा आपल्याला. याचा अर्थ काय ओचं जेंडर काय असलं पाहिजे पुरुष असलं पाहिजे. आता बघा प्रत्येक इथं काय सगळं सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. सुरुवातीला फक्त काय करायचं ओ हा कुठं कुठं पुरुष दिसतो एवढं बघा. बघा पहिला ऑप्शन चेक केला आपण एवढं चेक करा सुरुवातीला ओ मायनस पी. मायनसला काय म्हटले बघा तुम्हाला इकडं ए मायनस बी म्हणजेच ए ही बी ची बहीण आहे. याचा अर्थ काय बघा ओ मायनस पी चा अर्थ ओ ही पी ची बहीण आहे. म्हणजे बघा ओ कोण आहे बहीण आहे कुणाची पी ची. आणि आपल्याला ओ काय दाखवायचे ओ हा पुरुष दाखवायचा आहे. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन काय झाला आपला कॅन्सल झाला. बघा इथं मायनस म्हणजेच काय बहीण आहे. इथं पण काय झालं ओ ही यांची बहीण आहे म्हणजे 2 नंबरचा पण ऑप्शन कॅन्सल झाला. बघा आता 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे. आता बघा कसं असतं गुणिले कोड कोणासाठी एल साठी भागिले एम साठी मायनस एन साठी प्लस पी साठी ओ साठी काय म्हणजे ओचा आपण जेंडर सांगू शकतो का तर बघा आपल्याला काय सांगितलं जातं जर बघा शेवटचा जो व्यक्ती असतो कोडेड ब्लड रिलेशन मध्ये त्या व्यक्तीचा आपल्याला जेंडर सांगता येत नाही पण सांगता येतं. कधी बघा त्याला अपवाद कुठले कुठले बघा जर शेवटचा कोड हा प्लसचा कोड जर पती पत्नीसाठी जर असेल तर 100% आपण ओचं जेंडर सांगू शकतो. कसं लक्षात घ्या बघा बघा प्लस चिन्ह जर पतीसाठी असेल बघा पी हा ओचा पती आहे. मग पी जर पती झाला तर ओ आपोआप काय होईल पत्नी होईल. बरोबर आहे का. आणि बघा उलट बघा जर समजा पी पत्नी असेल म्हणजे बघा पी ही ओची पत्नी आहे. जर पी पत्नी असेल तर ओ कोण असेल पती असेल. म्हणजे बघा पती पत्नीमध्ये शेवटचा कोड जर पती पत्नीचा असेल तर बघा शेवटच्या व्यक्तीचा आपण 100% काय असतं बघा जेंडर सांगू शकतो. आणि त्याच्याऐवजी बघा त्याच्यानंतर आणखी अपवाद कुठला आहे बघा मुलगा आणि मुलगीचा. कसा बघा लक्षात घ्या पण त्या ठिकाणी बघा 100% सांगू शकाल नाही ह्याची गाडी नाही पण निघण्याची शक्यता असते. कसं बघा पी प्लस ओ समजा बघा प्लसचा कोड जर हा मुलासाठी असला असता बघा पी हा ओचा मुलगा आहे बघा पी जर मुलगा असेल ओचा तर बघा ओ कोण असेल एक तर आई असेल किंवा वडील असेल आणि पाठीमागे जर तुम्हाला पी ची कुठं जर आई दिलेली असेल तर ओ आपोआप काय निघतो वडील निघून जातो. ठीक आहे बघा. आणि समजा बघा पी ही ओ ची मुलगी आहे. ठीक आहे पी जर समजा ओची मुलगी असेल ना तर बघा ओ कोण असेल एक तर वडील किंवा आई असेल. पण बघा सेम बघा पी ची जर पाठीमागे आई किंवा वडील दिलेला असेल तर बरोबर ओचं जेंडर निघून जातो. म्हणजे पाठीमागे आई दिलेली असेल तर ओ बरोबर कोण निघून जातो वडील निघून जातो. म्हणजे आपोआप काय बघा पती पत्नी असेल तर 100% आपल्याला शेवटच्या व्यक्तीचं जेंडर सांगता येतं आणि मुलगा किंवा मुलगी असेल तर शेवटच्या व्यक्तीचा जेंडर निघण्याची शक्यता असते. ठीक आहे बघा आता प्लसचा कोड काय दिसतंय बघा तुम्हाला प्लस काय दिलाय तुम्हाला ए हा बी चा भाऊ आहे. भाऊ म्हटलेले बघा तर काय पी हा भाऊ आहे कुणाचा ओचा पण ओ कोण आहे ओ भाऊ आहे का बहिणी आपण सांगू शकत नाही. याचा अर्थ इथं पण आपण उत्तर सांगू शकत नाही. बघा म्हणजे आपलं बरोबर सगळं न सॉल्व्ह करता आपलं उत्तर काय आलं ऑप्शन नंबर 4. तरी पण आता आपण 4 नंबरचा चेक करू बघा 4 नंबरला काय दिलंय त्यांनी तुम्हाला इकडे एल इंटू एम सॉल्व्ह कसं करायचं बघा इंटू ला काय दिलं इकडे त्यांनी ए इंटू बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे म्हणजेच काय एल ही एम ची पत्नी आहे बघा एल ही पत्नी आहे कुणाची तर एम ची पत्नी असेल तर बरोबर एम कोण झाला बघा पती झाला. ठीक आहे बघा चला आता डिवाइड काय म्हणते बघा इकडे डिवाइडला काय दिले ए डिवाइड बाय बी म्हणजेच ए हे बी चे वडील आहेत म्हणजेच एम डिवाइड बाय एन म्हणजेच एम हे एन चे वडील आहेत. एम हे वडील आहेत कुणाचे तर एन चे. परत एन मायनस ओ मायनस काय म्हटले बघा ए मायनस बी म्हणजेच ए ही बी ची बहीण आहे म्हणजेच एन मायनस ओ म्हणजेच एन ही ओ ची बहीण आहे. एन ही बहीण आहे कुणाची तर ओ ची. आणि ओ प्लस पी काय म्हटले बघा
प्लस म्हणजेच काय, ए हा बी चा भाऊ आहे, म्हणजेच काय, ओ हा पी चा भाऊ आहे. ओ भाऊ आहे कुणाचा, तर पी चा. आपल्याला विचारले काय, तर ओ हा एल चा मुलगा आहे बघा. तर बघा ओ एन, बघा ओ हा एल आणि एम ह्या दोघांचा कोण आहे, तर मुलगा आहे. बरोबर, हा झाला मुलगा. बघा ही झाली मुलगी. बरोबर आहे का, हे बघा हे झाला पती, ही झाली पत्नी. फक्त पी, पी हा एम आणि एल च अपत्य आहे, पण मुलगा आहे का मुलगा आहे आपण सांगू शकत नाही. पण आपलं उत्तर कुठं कशात निघून गेलं, ऑप्शन नंबर 4. तर ओ हा एल चा मुलगा आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले, आरशातलं आपल्याला टायमिंग सांगायचं. बघा, आरशातून घड्याळाकडे बघितले असता त्यात 6:30 वाजलेले दर्शविते, तर घड्याळात बरोबर किती वाजलेत. बघा, तर कसं असतं लक्षात घ्या, जर आपलं घड्याळ जर 12 तासाचं असेल ना, तर त्यामध्ये काय करायचं, 11:30 काय करायचं, हे 6:30 वजा करायचं. समजा येते लक्षामध्ये. घड्याळ आरशातनं जर बघितलं आपल्याला 6:30 वाजले, तर आपल्याला खऱ्या घड्याळामध्ये किती वाजले असतील, 11:30 मधनं 6:30 वजा करा, आपलं उत्तर निघून जाईल. आणि ते जर घड्याळ आपलं 24 तासाचं असेल, तर काय करायचं, 23 आणि 60 मधनं वजा करायचं. म्हणजे बघा 11:30 म्हणजेच काय, 11 तास, सॉरी 11, हे 60 म्हणजेच काय, 11 तास आणि 60 मिनिटं म्हणजे 12 तास. इकडे पण बघा 23 तास आणि 60 मिनिटं म्हणजे 24 तास. जर बघा घड्याळ जर 24 तासाचा असेल, तर 23 60 मधनं वजा करायचा, आणि 12 तासाचा असेल तर 11 60 मधनं वजा करायचं. ठीक आहे. इथं काय त्यांनी आपल्याला 24 तासाच्या घड्याळाचा उल्लेख केलेला नाही, मग आपण घड्याळ 12 तासाचं पकडायचं. काय दिसतंय बघा इकडं, मायनस केलं किती निघते बघा इकडं, शून्यातनं 0 गेले, 6तनं 3 गेले, 3 राहिले. इकडं परत 11तनं 6 गेले, 5 राहिले, म्हणजे 5 वाजून 30 मिनिटं. ऑप्शन नंबर काय निघेल, ऑप्शन नंबर 2 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, काय दिले बघा आता, अल्फाबेट सिरीजवरती प्रश्न आहे. खालील इंग्रजी वर्णमाला गट इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या स्थानांच्या संदर्भात एका विशिष्ट आकृतीबंध तयार करतात. या आकृतीबंधावर आधारित खालीलपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. पहा काय दिसतंय तुम्हाला इकडे, एच डी जी, एच डी जी, परत काय एन जे एम, परत टी पी एस. ठीक आहे बघा. आता बघा एचच्या पुढे जर आपण बघा 6 अल्फाबेट मोजले बघा, ई एफ जी एच, आय जे के एल एम आणि एन, बरोबर 6 नंबरला येते बघा. एनच्या पुढे बघा किती येते बघा, एनच्या पुढे एन ओ पी क्यू आर एस आणि टी, बरोबर 6 घर पुढे गेलो की काय निघते, इथं पण टी निघते. आता टीच्या पुढे बघा 6 घर जावा पुढं, मग एस टी, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड, बरोबर पहिलं अक्षर काय निघते बघा, झेड निघते. बरोबर बघा इथं झेड निघते, पण डायरेक्ट बघा झेड आता पहिल्याच ऑप्शन मध्ये, बरोबर आहे का नाही. मग इथं डायरेक्ट पहिल्या ऑप्शनला डायरेक्ट टिक मार्क करायची नाही का, कारण या ठिकाणी तुम्हाला यापैकी नाही हा पण ऑप्शन आहे. म्हणजे बघा पहिलं झेड बरोबर आलं, दुसरं व्ही पण बरोबर आलं, समजा तिसरं जर चुकलं तर बरोबर यापैकी नाही उत्तर येते. लक्षात येते का. त्यामुळे डायरेक्ट जर चारही पर्याय दिलेले असते तुम्हाला, इथं यापैकी नाहीच्या ऐवजी जर दुसरा कुठला पर्याय दिला असता, तर आपण डायरेक्ट काय केलं असतं, झेड भाव पहिला ह्याच्यामध्ये डायरेक्ट 1 नंबरला ऑप्शनला टिक मार्क केली असते. दुसरं पण चेक करा बघा काय दिसतंय तुम्हाला इकडे, डीच्या पुढे बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय आणि जे, बघा डीच्या पुढे जे किती नंबरला आहे, तर 6 नंबरला आहे. परत जेच्या पुढे बघा पी किती नंबरला आहे, जे के एल एम एन ओ आणि पी, बरोबर तो पण 6 नंबरला आहे. आणि बघा आता पीच्या पुढे 6 घर जावा, पी क्यू आर एस टी यू आणि व्ही, बरोबर झेडच्या पुढे काय निघेल, व्ही निघेल. म्हणजे इथं व्ही पण आहे बघा. आता शेवटचं चेक करा बघा, जीच्या पुढे बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम, एम बरोबर 6 गडे, एम 6 घर आहे. एमच्या पुढे बघा एम एन ओ पी क्यू आर एस, एस पण एमच्या पुढे 6 घर आहे, आणि एसच्या पुढे 6 घर मोडा, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय, बरोबर इथं काय निघेल बघा, वाय निघेल 6 घर. म्हणजे झेड व्ही वाय ऑप्शन नंबर काय निघेल, पहिला निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बर, बारग्राफ वरती क्वेश्चन आहे बघा, काय दिले ह्याच्यामध्ये बघा, आलेखाचे काळजीपूर्वक परीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहा, कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे. बघा सर्वात कमी फरक आहे, म्हणजे पास आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात कमी फरक कुठे बघा. 15 आणि 16 मध्ये किती विद्यार्थी बघा, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कुठे, ते काळेवाले, आणि पांढरे हे अनुत्तीर्णवाले. ठीक आहे बघा. चला, पास पास इथे किती आहेत बघा, 150 आहेत, बरोबर आहे का. आणि नापास किती आहेत बघा इकडं, इकडे किती आहे, 100 आहे. दोन्हीतला फरक किती आहे बघा, तर 50चा फरक आहे. बघा इथे जर बघितलं आपण, हे किती आहे, 100 आहे. आणि इकडे जर बघितलं हे तर किती आहे, हे झालं 200, बरोबर आहे का. 100 आणि 200 मध्ये 100चा फरक आहे. बघा इथे जर बघितलं आपण, हे 50 आहे, बरोबर आहे का. बघा हे 50 आहे, हे 50 आहे.
आणि इकडे वरती किती आहे बघा, हे झालं 300. मग 50 आणि 300 मध्ये कितीचा फरक आहे बघा, 250 चा फरक आहे. इथं जर बघितलं आपण, हा हा 100 आहे. ठीक आहे बघा, हा झाला 100 आणि इकडे किती आहे बघा, हे 250 वर आहे. मग दोन्हीतला फरक किती आहे बघा, 100 आणि 250 मध्ये 150 चा फरक आहे. येते लक्षामध्ये बघा, इथं 150 बघा, 150 आहेत, 100 फेल आहेत म्हणजे 50 चा फरक आहे. इकडे बघा किती 205 आहेत, 100 फेल आहेत म्हणजे 100 चा फरक आहे. इथं बघितलं आपण बघा 305 आहेत आणि 50 फेल आहेत म्हणजे 250 चा फरक आहे. इथं बघा किती 250 आहेत आणि 100 फेल आहेत मग 150 चा फरक आहे. इथं जर बघितलं आपण बघा तर हे 305 आहेत आणि 100 फेल आहेत म्हणजे बघा 200 चा फरक आहे. सगळ्यात कमी फरक कुठे आहे बघा, तर 15-16 मध्ये. ठीक आहे, 15-16 कुठं कुठं दिसतंय बघा तुम्हाला, 15-16 पहिल्या ह्याच्यामध्ये बघा, 15-16 चौथ्यामध्ये. याचा अर्थ काय, 2 नंबरचा ऑप्शन आणि 3 नंबरचा ऑप्शन काय झाला, कॅन्सल झाला. बघा आता ह्याच्यामध्ये काय, इकडे परत इकडे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय दिसते बघा, 90 आणि इकडे पण 90 दिसते. बरोबर आहे का नाही. याचा अर्थ काय, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण नाही सॉल्व्ह केलं तरी चालते आणि 3 नंबरला फक्त काय आता 5 आणि 3 येते का तेवढं बघायचं. बरं सॉरी, किती 4 आणि 3 येते का बघायचं. तरी पण आपण बघा 2 नंबरचा काय ते उत्तर बघा. गेल्या 5 वर्षात शाळेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या किती होती बघा. शाळेत अनुत्तीर्ण म्हटले, इथं काय म्हटले, अनुत्तीर्ण. अनुत्तीर्ण वाले कुठले आहेत बघा, हे दोन. गेल्या 5 वर्षात बघा नापास झालेले विद्यार्थी किती आहेत बघा, इथं झाले 100, हे झाले 100, 200, 300, 400 आणि हे झाले 50 म्हणजे 450. ठीक आहे बघा, एकूण 450 विद्यार्थी नापास झालेत गेल्या 5 वर्षामध्ये. येते लक्षामध्ये बघा, 100, इथं पण 100, 200, इथं पण 100, 300, इथं पण 100, 400 आणि इथं 50. 450 विद्यार्थी नापास झालेत. किती वर्षामध्ये, तर 1, 2, 3, 4 वर्षामध्ये. बरोबर आहे का. सॉरी, किती वर्षामध्ये, 1, 2, 3, 4, 5 वर्षामध्ये. मग किती निघते बघा इकडे सरासरी, प्रत्येक वर्षी किती विद्यार्थी, 5 एकी 5, 5 9 45 म्हणजे बरोबर 90 विद्यार्थी सरासरी नापास झाले प्रत्येक वर्षी. म्हणजे बघा इथं पण 90 आहे आणि इथं पण 90 आहे. ठीक आहे बघा, आता लास्टचं काय दिले बघा, समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झालेले आहेत. बघा समान संख्येमध्ये नापास किती वेळा झालेत विद्यार्थी बघा, म्हणजे थोडक्यात अनुत्तीर्ण विद्यार्थी किती वेळा झालेत बघा. बघा 15-16 मध्ये 100, 16-17 मध्ये पण 100, परत इकडं 18-19 मध्ये पण 100 आणि 19-20 मध्ये पण 100 विद्यार्थी. म्हणजे थोडक्यात 4 वेळा झाले. 4 वेळा कुठे दिसते बघा, इकडं इथं दिसते. म्हणजे उत्तर काय असेल आपलं, ऑप्शन नंबर पहिले. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायरेक्शन चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, आदित 20 मीटर उत्तरेला चालतो. बघा आदित हा 20 मीटर उत्तरेला चालतो. बरं, 20 मीटर उत्तरेला चालतो. परत काय दिले बघा, मग तो उजवीकडे वळतो व 30 मीटर चालतो. बघा उत्तरेकडे तोंड असेल तर चेहरा उजवी दिशा कुठं असते, या साईडला. उजवीकडे वळतो आणि किती चालतो, 30 मीटर चालतो. परत काय दिलं, मग तो उजवीकडे वळतो व 35 मीटर चालतो. बघा आता इथून परत तो उजवीकडे वळला म्हणजे उजवी दिशा कुठं असेल, खालच्या साईडला. आणि किती गेला, 35 मीटर. बघा आता हे 20 आहे ना, तर ह्या 20 ला हे 20 गेले आणि परत आणखी 15 म्हणजे बरोबर किती झाला, 35 मीटर गेला. बघा इथून कुठं आला, खाली आला 35 मीटर. चला परत, मग तो डावीकडे वळतो व 15 मीटर चालतो. बघा आता इथून डावीकडे वळला, डावी दिशा कुठं असणार आहे बघा, या साईडला असणार आहे. बरोबर आहे का नाही, कारण तोंड कुठे, दक्षिणेकडे. बघा मग आता ही दिशा कुठली आली, डावी आली. डावीकडे किती गेला, तर 15 मीटर गेला. बरं पुढे गेले काय दिले बघा आता. चला मग तो पुन्हा डावीकडे वळतो, 15 मीटर चालतो. आता इथनं परत डावीकडे वळलाय. बघा पूर्वेकडे जर तोंड असेल तर डावी दिशा वरती असते. बघा वरती 15 मीटर चालला म्हणजे कुठं बघा, बरोबर ह्याला पॅरलल चालला इथं. बरोबर आहे का, हे इथं हे पण 15 त्यामुळे हे पण 15, इथं 15 चालला. आता काय विचारलंय बघा, तर तो त्याच्यापासून, त्याच मूळ स्थितीपासून कोणत्या दिशेने व किती मीटर दूर आहे. बघा सुरुवातीच्या स्थितीपासून तो आता किती मीटर दूर आहे. किती असेल बघा, इथनं जर सरळ अंतर दिसते. बरोबर आहे का. मग हे अंतर किती आहे बघा, हे झालं 30, हे झालं 30 मीटर आणि हे 15 असल्यामुळे हे झालं 15. म्हणजे 30 आणि 15 झाले 45. बघा किती कुठल्या साईडला, तर पूर्व दिशेला. पूर्व दिशेला 30 आणि 15 45 मीटर. बघा 45 मीटर पूर्व, म्हणजे उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पाय चार्ट वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, इमारत बांधताना विविध बाबींवरील खर्च दाखवणारा वृत्तालेख दिलेला आहे. इमारत बांधणीचा एकूण खर्च 5,40,000 आहे. त्यावरून लोखंडासाठी झालेला खर्च किती. बघा आता पाय चार्ट म्हणजे बघा, आपला सर्कल कितीचा असतो, 360 डिग्रीचा असतो. बरोबर आहे का. आणि याच्यामध्ये कशासाठी म्हटले बघा, लोखंडासाठी. लोखंडासाठी बघा किती असणार आहे बघा, 45 अंश आहे. म्हणजे बघा एकूण बघा 5,40,000 किती काढायचं आपण, तर 45 बघा, 45 अंश काढायचं. किती पैकी, तर 360 पैकी. बरोबर आहे का. बघा किती निघतं इकडं, बघा ह्या शून्याला हा शून्य गेला. 9 चोक 36,
तिकडे झाले 9 × 36 9 × 5 = 45. परत 4 × 4 हे दे बघा 4 × 4 14 झाले. परत 4 × 12 2 आले 4 × 5 20 आणि 2 0. 135 × 5 करा. 135 × 5 म्हणजे 5 × 5 = 25. 5 × 15 आणि 2 17. 5 × 5 आणि 1 6 आणि हे वरचे 2 शून्य म्हणजे किती झाले बघा 67,500 रुपये. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा हा 12 नंबरचा प्रश्न आहे आपण. ठीक आहे. काय दिले बघा. तर बघा वेन डायग्राम चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. बघा आता वेन डायग्राम मध्ये काय दोन भाषा दिलेत बघा त्यांनी आपल्याला. बघा किती दिलेत मराठी जाणणारे 82%, मराठी जाणणारे 82% आणि हिंदी जाणणारे 76%, हिंदी जाणणारे 76% बघा असून दोन्ही भाषा जाणणारे 2244% लोक आहेत. बघा आता दोन्ही भाषा जाणणारे म्हणजे कुठले आले बघा. हा मधला जो पार्ट आहे एवढा ह्याच्यामध्ये असणारे एकूण लोक किती आहेत बघा तर 2244. पण काय वर त्या टक्केवारी मध्ये दिले मग ह्याची ही टक्केवारी किती आपल्याला काढावं लागेल. बरं पुढे काय दिले बघा. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील. बघा आता एकूण लोक किती असतील बघा आपले एकूण झाले 100%. एकूण झाले 100% लोक. त्यातले 8% लोक कोण आहेत बघा. 8% लोक काय म्हटले त्यांनी एक पण भाषा जाणत नाहीत ते म्हणजे हे 92% आपल्याला फक्त बघा या सर्कल मधनं किती टक्के लोक मिळाले पाहिजे 92% लोक मिळाले पाहिजे. बघा ह्याच्यामध्ये कसं असतं बघा दोन्ही भाषा जाणणारे, दोन्ही भाषा न जाणणारे, फक्त एक भाषा जाणणारे आणि येते लक्षामध्ये अशी लोक असतात बघा. म्हणजे थोडक्यात काय फक्त मराठी भाषा जाणणारे, फक्त हिंदी भाषा जाणणारे, दोन्ही भाषा जाणणारे आणि एकही भाषा न जाणणारे असे 4 प्रकारे आपण याच्यातनं व्यक्ती काढत असतो. तर बघा 8 व्यक्ती कोण आहेत एकही भाषा न जाणणारे. आता बघा राहिले मग किती 92% लोक. आता 92% लोक कोण असणार आहेत तर बघा फक्त मराठी जाणणारे, फक्त हिंदी जाणणारे आणि दोन्ही भाषा जाणणारे. तर बघा आता वरची जर बेरीज केली आपण तर किती निघते बघा 82 + 76. 82 + 76 केलं तर 6 2 8 8 आणि 7 15 म्हणजे 158% निघते. बरोबर आहे का नाही. पण टक्केवारी तर 100 असते त्यातनं पण आपल्याला काय करायचे फक्त ह्याच्यातनं 92% लोक बाहेर मिळाले पाहिजे आपल्याला. याचा अर्थ काय 158 काय येते बघा. आता इथं जर आपण बघा 158 मधून जर 92 वजा केलं तर खाली किती राहते बघा. 8 2 गेले 6 आले, 15 9 गेले 6 आले म्हणजे 66%. बरोबर आहे का. याचा बघा 66 एक्स्ट्राचं काय निघतंय बघा यायला किती पाहिजे 92% पण आले किती 158 का. हा मधला जो पार्ट असतो तो आपण दोन्ही सर्कल मध्ये मोजलेला असतो ह्या पण आणि ह्या सर्कल मध्ये त्यामुळे 66 काय झाले वाढले तुमची बेरीज. बघा मग थोडक्यात काय मध्ये किती आहेत बघा तर 66% लोक आहेत. मग दोन्ही भाषा जाणणारे किती झाले 66% लोक आणि हे 66% लोक म्हणजे कोण आहेत बघा तर 2244 लोक आहेत. बघा मग थोडक्यात काय 66 आणि इकडे किती झाले 66 आणि हे झाले 16. 66 आणि 16 झाले 82 आणि 66 आणि 10 झाले 76. ठीक आहे बघा किती 60 70 80 90 92 बघा. आता ह्याची जर बेरीज केली आपण तर बेरीज किती निघणार आहे बघा तर 92 निघणार आहे बघा. ह्या सर्कल मध्ये किती आले पाहिजे 82. 66 राहिले किती 16. 66 आणि 16 किती झाले 82. 66 आणि 10 किती झाले 76. येते लक्षामध्ये बघा ह्याची म्हणताना कसं म्हणत असतं बघा तर फक्त मराठी जाणणारे किती आहेत 16%. फक्त हिंदी जाणणारे किती आहेत तर 10%. फक्त शब्द काढून टाका बघा. मराठी जाणणारे झाले 66 आणि 16 82. हिंदी जाणणारे झाले 66 आणि 10 76. आणि बघा दोन्ही जाणणारे किती असतात तर 66%. येते लक्षामध्ये बघा. आता दोन्ही जाणारे किती झाले बघा 66. मग 66% लोक म्हणजे किती आहे बघा इकडं 66% म्हणजे किती झाले आपले एकूण तर 2244. येते लक्षामध्ये. मग 100% आपले विचारले काय त्यांनी तर त्या गावची लोकसंख्या किती मग 100% लोक म्हणजे किती. किती निघेल बघा तिरकस गुणाकार करा इकडं x गुणिले 66 x गुणिले 66 बरोबर 100 गुणिले 2244. बघा x जाग्याला ठेवा 66 बरोबरच्या पलीकडे टाका 100 गुणिले 2244 भागिले 66 किती निघते बघा इकडं 11 सक्क 66 11 2 22 0 11 चोक 44. ठीक आहे बघा 6 ने भाग घालवायला 6 1 6 6 त्रिक 18 2 राहिले बाकी 2 वर 4 24 6 चोक 24 म्हणजे 100 गुणिले 34 किती झाले बघा तर 34 3400. आपलं उत्तर किती येते मग ऑप्शन नंबर 3 3400. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता पर्संटाईल वरती क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. ठीक आहे बघा
तर बघा काय दिले तुम्हाला याच्यामध्ये, सोबतच्या हिस्टोग्राम मध्ये एका विशिष्ट शेअरची शेअर बाजारात बंद किमतीची वारंवारता दिली आहे. तर दिलेल्या हिस्टोग्राम वरून 80% कोणत्या वर्गात आहे बघा. इथे काय दिले, वारंवारता. तुम्हाला बघा फ्रिक्वेन्सी वरती क्वेश्चन विचारला का, तर बघा कशी काढतो बघा आपण फ्रिक्वेन्सी. इकडे क्लास मांडताना कशी मांडणी करायची, क्लास क्लास किती आहे बघा, 0 ते 10. 0 ते 10 बघा चार्ट काढून घ्या इकडे. 0 ते 10 मध्ये किती आहे बघा, 12.5 आहे. त्याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी. आणि इकडे काय झालं बघा, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे बघा. बर, हे झालं 12.5. इकडे किती झाले बघा, 10 ते 20. 10 ते 20 झालं 8. परत किती झाले, 20 ते 30. 20 ते 30 झाले किती, 15. परत 30 ते 40. 30 ते 40. इकडे 40 ते 50. 50 ते 60. 60 ते 70. इकडे 70 ते 80. 80 ते 90. 90 ते 100. किती दिसते बघा, 15. 15च्या पुढे इकडे 7.5. परत 2. परत 3. परत किती, 1.5. परत इथं काहीच नाही बघा, म्हणजे इथं किती आला, 0 आला. परत किती आला, 1. ठीक आहे. 90 ते 100 काहीच नाही. ठीक आहे बघा. बरं एवढंच लिहा आता, जेवढं दिले तेवढं, 80 ते 90. ठीक आहे बघा. बरं आता बघा, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढताना काय करायचं बघा, बेरीज करायचं बघा. 12.5 आहे ना, 12 इथं 12.5 येणार आहे. ठीक आहे बघा. 12.5 आणि 8 किती झाले बघा, 12.5 आणि 8 झाले 20.5. इथं 20.5 लिहा. 20.5 बघा. परत आता 20.5 म्हणजे ह्याची बेरीज केली, इकडे आणले. 20.5 अधिक 15 किती झाले, 20 आणि 15 झाले 35.5. 35.5 बघा. आता हे कितपर्यंत झालं बघा, 35.5 आणि 7.5 किती झाले बघा, 35 36. 36 आणि 7 झाले 43. चला बघा, परत 43 आणि 2 किती झाले इकडं, 45. परत 45 आणि 3 किती झाले बघा, 48. परत 48 आणि 1.5 किती झाले, 49.5. 49 आणि 0 किती झाले इकडं, 49.5 झाले. आणि परत 49.5 आणि 1 किती झाले, 50.5. ठीक आहे बघा. आणि ह्याची जरी तुम्ही बेरीज केली तर ती पण किती निघणार आहे, 50.5. म्हणजे हे आणि हे सेमच असते. ठीक आहे बघा, 50.5. बरं, आपल्याला विचारलं काय त्यांनी बघा, तर दिलेल्या हिस्टोग्राम वरून 80% कोणत्या वर्गात आहे. तर बघा 50.5 चा 80% किती येतो बघा. बघा 50.5 चा 80% काढा. 50.5 चा 80% किती निघेल बघा इकडं. चला हे पूर्णांकात करून घ्या. हा शून्याकडे टाका, काय निघेल बघा, पूर्णांकात येईल. 505 गुणिले 8 छेद काय निघेल, 100. बघा हा शून्याकडे टाकला की हे पूर्णांकात झालं. ठीक आहे बघा. आता भाग घालवा, किती निघते बघा, 5 एके 5. परत 5 एके 5. परत 5 दुने 10. बघा परत काय निघते, 4 दुने 8. 4 पंचे 20. बरं किती निघते बघा इकडे आता. परत बरं डायरेक्ट 505 थांबा. 505 गुणिले 8 भागिले 100 केलं तर डायरेक्ट 505 गुणिले 8 करा, किती निघते बघा, 505 गुणिले 8 केलं तर 8 पंचे 40. 8 0 0 4 4 8 पंचे 40 म्हणजे 40 40. 40 40 भागिले 100 केलं तर किती निघते बघा इकडं, 40.4. येते लक्षामध्ये बघा. तर 40.4 म्हणजेच काय बघा, ह्याचा 80% 80% आले बघा. बरं आता हा बघा, हे 40.4 कुठे दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये. 40.4 जर आपण बघितलं तर बघा 35.5 इथपर्यंत आले, बरोबर आहे की नाही. मग ह्याच्यामध्ये काय असणार बघा, 35.5 च्या पुढे काय बघा, हे बघा इथनं बघा 35.5 च्या पुढे जेवढ्या काय संख्या असतील, 36 37 38 म्हटलं की ते पुढच्यात पकडायचं. कुठपर्यंत, 43 पर्यंत बघा. मग आता हे 40.4 काय देणार आहे बघा, आता ह्याचे देणार आहे ह्याच्यामध्ये. इथपर्यंत 35.5 आहे आणि ह्याच्या पुढच्या जेवढ्या काय संख्या असतील 35.6 पासून 43 पर्यंत, तर कुठं असणार आहे ते, ह्या डायरेक्ट ह्याच्यामध्ये मधल्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे बघा. म्हणजे आपला बघा पर्सेंटाईल कुठे निघतो बघा, 80% 30 ते 40 च्या दरम्यान निघतोय. म्हणजे आपलं उत्तर किती असेल पाहिजे, ऑप्शन नंबर 4, 30 ते 40 च्या दरम्यान. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा चॅप्टर कशावरती, क्वेश्चन कशावरती आपल्याला, बारग्राफ वरती. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, जोडस्तंभ लेखात राहुल, निकिता, विकासने चाचणी मालिकेत मिळवलेले गुण दर्शवले आहेत. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ठीक आहे बघा. तर आता पहिलं काय दिलंय बघा विधान, चाचणी मालिकेत निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. मग थोडक्यात काय बघा, निकिता, राहुल आणि विकास सगळ्यांचे एकूण गुण किती आपल्याला काढावं लागेल. एकूण किती चाचणी बघा, 4 चाचणी, 1 2 3 आणि 4. ठीक आहे, चाचणी मालिका दिली इकडे, पूर्ण चाचणी मालिकेत. बघा आता
पहिल्या नंबरला कोण आहे बघा, विकास. विकासने किती मार्क मिळवलेत बघा, इकडे लिहा विकास. दुसरं कोण आहे, निकिता. तिसरं राहुल. बघा आता विकासला किती मार्क आहेत बघा, पहिला जर आपण विकास पकडला बघा, 60 अधिक 50. बघा 60 अधिक 50, परत किती दिसतंय बघा इकडं, परत 60 दिसतंय, अधिक 60, परत अधिक इकडे किती आहे बघा, 80. बरोबर आहे का, 1 2 3 4, इकडे किती आले, 80 आले. बाकी निघते 6 6 12, 12 8 20 आणि 5 25, म्हणजे 250 गुण झाले. ठीक आहे, निकिताला किती गुण आहेत बघा, निकिता 2 नंबरला आहे. वाही झाले 40, 40 अधिक 60. बघा 40 अधिक 60, परत अधिक किती येते, 80, आणि परत 60, अधिक 80 आणि अधिक 60, किती निघते बघा इकडं, 60 आणि 40 100, 100 आणि 8 180, 180 आणि 60 240. आणि राहुलला बघा किती निघते, 70 70, 70 70, इकडे किती झाले, 50 आणि 40. बघा 70 अधिक 70 अधिक 50 अधिक 40, म्हणजे 7 आणि 7 14, 14 आणि 5 19, 19 आणि 4 23, म्हणजे 230. मग सगळ्यात जास्त कोणाला मार्क आहेत बघा, विकासला आहेत. बघा चाचणी मालिकेत काय म्हटले, निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. बघा निकिता राहुल आणि विकासपेक्षा जास्त आहे का नाही, सगळ्यात जास्त कोण आहे, विकास आहे. येते लक्षामध्ये बघा. बरं पहिलं काय झालं, चूक झालं. 2 नंबरला बघा, चाचणी मालिकेत विकासने राहुल व निकितापेक्षा कमी गुण मिळवले. बघा चाचणी मालिकेत विकासने राहुल व निकितापेक्षा कमी गुण मिळवलेत का, नाही, तर राहुल आणि निकितापेक्षा जास्त गुण मिळवलेत. त्यामुळे 2 नंबर काय झालं, चूक झालं. 3 नंबर बघा, चाचणी मालिकेत निकिता व राहुलने विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. बघा चाचणी मालिकेत निकिता आणि राहुलने विकासपेक्षा जास्त गुण मिळवलेत का, नाही, बघा विकासपेक्षा कमी गुण मिळवले. त्यामुळे 3 नंबर काय झालं, चूक झालं. 4 नंबर काय ते बघा, चाचणी मालिकेत निकिता व राहुल या दोघांनीही विकासपेक्षा कमी गुण मिळवले. बघा निकिता आणि राहुलने विकासपेक्षा कमी गुण मिळवलेत. बघा 250 सगळ्यात जास्त गुण कोणाला, विकासला आहेत, आणि राहिलेले कोण आहेत, निकिता आणि राहुल. म्हणजे ऑप्शन नंबर काय ते 4 आपला बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बर, सर्ड्स आणि इंडासेस चॅप्टर वरती क्वेश्चन आहे बघा, काय दिले याच्यामध्ये बघा, 4b मायनस, इकडे काय दिसतंय, 4b. बरं आता बघा, ह्या 4 बघा, 4 ची पॉवर b झाली, मायनस 4 ची पॉवर b मायनस 1 आहे. बरोबर आहे की नाही, इथे काय दिसतंय बघा, 4 ची पॉवर b, आणि परत काय असते बघा, 4 ची पॉवर मायनस 1, याचा अर्थ असा असतो बघा, लक्षात घ्या. येते लक्षामध्ये बघा, हे आणि हे झालं. ठीक आहे, बघा मायनस आपण मांडलं इथं. ह्याच्यात काय, मग थोडक्यात काय असतं, बेस जर सेम असेल ना, तर वरच्यांची काय असते बघा, बेरीज होते. बेस जर सेम असेल तर वरच्यांची काय होते, बेरीज होते. येते लक्षात, b मायनस 1 बघा, इज इक्वल टू किती आला इकडे तुमचा, 24. बरं आता काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये, 4 पॉवर बी मायनस 4 पॉवर बी डिवाइड बाय, बघा कसं असतं लक्षात घ्या. आता ही पॉवर वरची मायनस मध्ये, पॉवर जर प्लस मध्ये करायला असेल ना, तर काय करावं लागते, छेदाला घ्यावं लागते. किंवा बघा छेदाला मायनस असेल आणि जर वरती घेतली तर प्लस होऊन जाते. ठीक आहे, बघा आता हे प्लस करायचं असेल तर काय करावं लागेल, खाली घ्यावं लागेल. खाली किती आलं, डिवाइड बाय 4 आलं. बघा इथं काय पॉवर 1, बघा 4 ची पॉवर 1 घ्यायची गरज नसते का, कुठली संख्या ज्या समजा 25 लिहिले आपण, तर 25 ची पॉवर किती असते, 1 असते, डिवाइड बाय किती, त्याचा छेद किती असतो, 1 असतो, की जे की आपण ह्या दोन गोष्टी लिहित नाही. येते लक्षामध्ये, त्यामुळे इथं डायरेक्ट नुसतं 4 लिहिले तरी चालते. बरं आता पुढे काय दिसतंय बघा, इज इक्वल टू 24. बघा आता दोन्ही मध्ये ह्याच्यामध्ये कॉमन काय निघते बघा, 4 ची पॉवर बी, 4 ची पॉवर बी काय करा, कॉमन काढा बाजूला, आणि ब्रॅकेट मध्ये काय येईल बघा इकडं, 1 मायनस, बघा हे 4 ची पॉवर बी ने 1 ला गुणलं तर 4 ची पॉवर बी आली, मायनस इथं पण 1 घ्या. ह्या 1 ला जर 4 ची पॉवर बी ने गुणलं तर काय निघते, 4 ची पॉवर बी डिवाइड बाय किती निघते, 4 इज इक्वल टू 24. बघा आता आत काय निघते बघा, 4 पॉवर बी, आतमध्ये काय निघेल, 4 1 4, आणि 4 मधने 1 गेला, 3 राहिला, म्हणजे 3/4 इज इक्वल टू 24. बघा आता काय निघते, 4 ची पॉवर बी इज इक्वल टू, हे 3/4 काय करा, बरोबरच्या पलीकडे टाका, काय होईल, 24 गुणिले काय निघेल, 4/3. बघा हे पुढे गेलं की उलट होणार, 3/4 काय होईल, 4/3 होईल. बघा 3 1 3, 3 8 24, म्हणजे 8 चोक किती झाले बघा इकडे, 8 चोक झाले 32. बरोबर आहे का. बघा आता पुढे काय निघेल बघा, 4 पॉवर बी, 4 पॉवर बी, 4 पॉवर बी म्हणजे काय बघा, 2 चा वर्ग म्हणजे 4 झाले, आणि त्याची पॉवर किती आहे, बी दिसते. बरोबर आहे का. आणि इकडे 32 म्हणजेच काय बघा, 2 ची पॉवर किती, 5, 2 चा 5 बघा,
बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32 म्हणजे 2चा 5वा घात म्हणजे काय असते 32 असते. हे वरती लिहून घ्या. बघा काय निघेल आता ह्या 2 ने ह्या b ला गुणा काय निघते बघा 2 ची पॉवर 2 गुणिले b किती आलं 2b आलं इज इक्वल टू 2 ची पॉवर किती आली 5 आली. बघा बेस सेम आहे का नाही मग ह्याचा विषय संपवून टाका आपल्याला काय का फक्त लिहायचा 2b इज इक्वल टू 5 म्हणजे b ची व्हॅल्यू काय निघेल बघा इकडं हे 2 बरोबरच्या पलीकडे टाका बघा 5/2 b ची व्हॅल्यू किती आली 5/2 आली. आता विचारलं काय त्यांनी आपल्याला बघा आता आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची किती निघते ती बघा किती निघाली इकडं बघा 2b आणि त्याची पॉवर किती आली b आली. बघा b ची व्हॅल्यू किती आहे 5/2 आहे म्हणजे किती आलं माझ्याकडे 2 गुणिले 5/2 आणि त्याची पॉवर b च आहे म्हणजे किती 5/2 बघा 2 ला 2 कॅन्सल झालं. थोडक्यात काय बघा 5 ची पॉवर किती आली इकडे तुमची 5/2 बघा आता इथे काय लिहू शकतो बघा आपण बघा 5 ची पॉवर 5 लिहा आणि त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर 1/2 लिहा. लक्षात येते का कसं बघा 5 आणि 1/2 ला गुणले किती निघते 5/2 येते बरोबर आहे का. याचा अर्थ काय बघा आता 1/2 म्हणजे काय असतो रूट असतो बघा ज्या संख्येचा रूट बघा इथं समजा मी इथं रूट 5 लिहिलं का नाही त्याचा अर्थ काय असतो 5 ची पॉवर किती असते 1/2 असते. त्यामुळे तिथं आपण काय करतो रूट टाकतो ठीक आहे बघा. याचा अर्थ काय निघाला बघा तर बघा हे 5 ची पॉवर 5 आहे ना म्हणजे थोडक्यात 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 हे काय कशामध्ये येणार आहे बघा अंडर रूट मध्ये येणार आहे. बघा मग बाहेर किती निघेल बघा ह्या 2 5 ला 5 गुणिले 5 केले की 1 5 बाहेर निघेल. परत हे 5 गुणिले 5 केले की 1 5 बाहेर निघेल आणि आतमध्ये फक्त काय राहील बघा तर फक्त 5 राहील म्हणजेच काय निघेल बघा 5 5 25 25√5 काय निघते बघा ऑप्शन नंबर 2 येते लक्षामध्ये ऑप्शन नंबर किती निघेल 2 निघेल. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रेशिओ अँड प्रपोर्शन वरती क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये जर a चे 30% बरोबर 0.25 तर b इज इक्वल टू c चे 5 तर a b c चं गुणोत्तर काय बघा लक्षात घ्या. आता इथे जर आपण आहे असं जर प्रश्न बघितला हा प्रश्न चुकीचा आहे याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे किंवा प्रश्न चुकीच दिला आहे त्यांनी तर बघा डायरेक्ट आपण उत्तर का काढू शकत नाही ते पण सांगतो मला इथं. तर बघा a चे 30% किती दिले बघा 0.25 आहे ही संख्येमध्ये दिलेली आहे. इथं तुम्हाला a ची 30% व्हॅल्यू म्हणजे किती 0.25 आहे म्हणजे इथं a जो काय असेल ना तर तुम्हाला तो संख्येमध्ये मिळून जाईल 100% म्हणजे किती आला ते कळून जाईल तुम्हाला. पण b आणि c जे तुम्हाला दिलेले आहे ते गुणोत्तर दिलेले बघा लक्षात घ्या कसं चुकतंय बघा ते पण सांगतो. आणि ह्याचं खरं उत्तर आणि या 4 पर्यायाचं एक उत्तर काढायचं असेल तरी तुम्हाला काय बदल करावं लागतं ते पण सांगतो बघा. आता a चे काय दिसते बघा तुम्हाला a चे 30% म्हणजे चे म्हणजे काय असतो गुणाकार असतो. a चे 30% म्हणजे 30/100 बरोबर किती दिलाय तुम्हाला 0.25 ठीक आहे. बघा आता काय होईल a इज इक्वल टू बघा हे 30/100 बरोबरच्या पलीकडे टाक काय होईल बघा 0.25 गुणिले 100/30 होईल बरोबर आहे का 100/30 बघा आता ह्या 100 ने जर ह्या 0.25 ला गुणलं तर काय होते बघा हे 2 शून्य टाकले तर काय होईल बघा 25 होईल 25/30 येईल बरोबर आहे का a ची व्हॅल्यू काय निघते बघा 5 5 25 आणि 5 6 30 म्हणजे a ची व्हॅल्यू झाली 5/6 पण ही संख्येमध्ये आणि बघा b चं आणि c चं जे गुणोत्तर दिसते तुम्हाला काय दिसते इकडे बघा तुम्हाला b इज इक्वल टू c/5 आहे बरोबर आहे का. तर बघा आता c आपण अलीकडे आणला काय होईल बघा b/c इज इक्वल टू हा 5 आहे असा आणि वरती काय होईल फक्त 1 येईल म्हणजे बघा b चं c बरोबर हे काय गुणोत्तर आहे एकाच 5 इथं a ची व्हॅल्यू 5/6 आहे आणि इथं b आणि c म्हणजे बघा इथं इथं जर समजा आपण असं बघा a b आणि c हे जर आपण असं केलं तर a ची व्हॅल्यू समजा 5/6 घेतली b ची व्हॅल्यू इथं 1 घेतली आणि c ची व्हॅल्यू 5 तर लक्षात घ्या हे चुकीचं असतं का इथं a ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 5/6 पण b आणि c चं हे काय गुणोत्तर आहे हे इथं थोडं गुणोत्तराचा अर्थ काय असतो इथे x असतो म्हणजे या प्रमाणात येते इथं 100 असेल तर 500 असेल इथं 10 असेल तर 50 असेल 1000 असेल 500 असेल पण या प्रमाणात येते याची काय व्हॅल्यू 1 आणि 5 आहे असायचं बघा नाही पण इथं काय दिसते तुम्हाला a चे 30% म्हणजे 0.25 आहे म्हणजे याप्रमाणे उत्तर पहिली गोष्ट म्हणजे असं बघा गेलं तर तुम्हाला पर्यायामध्ये दिसत पण नाही बरोबर आहे का नाही. आणि असं जरी एखाद्याने कोणी उत्तर काढलं असं काय काय ठिकाणी तुम्हाला असं क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलाय तर हे काय ते बघा चुकीचं येते का कारण की ही संख्या आहे हे दोन काय तर गुणोत्तर दिले त्यामुळे अशी मान्य करायची नाही. ठीक आहे बघा आता ह्याचं उत्तर कसं काढायचं ते पण सांगतो. बघा आता हे काय दिसतंय बघा तुम्हाला जर a चे बघा a चे 30% इज इक्वल टू 0.25 चे मध्ये टाकलं असतं ना तर उत्तर आपलं बरोबर आलं असतं म्हणजे बघा ह्याच्यामध्ये जे आहे ना b 0.25 चे b नुसतं असं जर केलं असतं ना तरी उत्तर निघून गेलं असतं. ठीक आहे बघा असं जर केलं तर फक्त जर मध्ये चे टाकला हा स्वल्पविराम जर आपण काढून टाकला आणि जर मध्ये चे टाकला तर उत्तर काढता येते बघा कसं
ए चे 30% बघा, ए गुणिले 30/100 इज इक्वल टू बघा 0.25 चे बी 0.25 इंटू बी करावं लागेल, पण इथं टक्के दिलेले नाही, नुसतं 0.25 इंटू बी करायचं इज इक्वल टू काय ते C/5. बघा सुरुवातीला ए चं बी बरोबर रिलेशन काढा, काय निघते बघा ए जागेला ठेवा. आता सुरुवातीला फक्त एवढं सॉल्व्ह करा, ठीक आहे. पहा मग ए जागेला ठेवला, बी बरोबरच्या अलीकडे आणला, काय ते बघा A/B इज इक्वल टू आता 0.25 आहे असं राहील पुढं, आणि हे 30/100 बरोबरच्या पलीकडे टाका, काय होईल बघा गुणिले 100/30. बघा आता उत्तर काय निघते इकडं, बघा आता उत्तर काय निघेल बघा A/B इज इक्वल टू बघा ह्या 100 ने ह्या 25 ला गुणलं तर काय निघते 25 निघते, 25/30 म्हणजेच काय निघते 5×5=25, 5×6=30 म्हणजे A/B म्हणजे काय आलं 5/6 आलं. A चं बी बरोबर गुणोत्तर काय आलं 5/6 आलं. आता B चं C बरोबर काढा, बघा इथपर्यंत झालं, बघा आता इथपर्यंत A चं बी बरोबर झालं आपलं रिलेशन. आपल्याला काढायचं आहे काय पूर्ण बघा A, B आणि C काढायचं, बरोबर आहे का. बघा आता A चं बी बरोबर किती आलं आपलं 5/6 आलं, ठीक आहे बघा. बरं बरं आता B चं C बरोबर घ्या, बघा पुढं काय दिसतंय तुम्हाला इकडं 0.25 बघा 0.25 B इंटू बी इज इक्वल टू C/5, बरोबर आहे का. बघा आता काय करायचंय, बी जागेला ठेवा आणि सी अलीकडे आणा, बघा B/C इज इक्वल टू हे 5 आहे असं राहील खाली, आणि 0.25 बरोबरच्या पुढे गेले काय खाली जाणार ते 0.25, इथं फक्त 1 येणार, बरोबर आहे का. बघा मग काय निघते बघा आता इकडं, बघा हे जर पूर्णांकात करत असेल तर काय करायचं, इथं 2 शून्य वाढवा म्हणजे काय निघेल बघा, हे छेदाला काय येईल 5×25 येईल, मग छेदाला 2 शून्य वाढवले की अंशाला पण 2 शून्य वाढवा, 1 वरती 2 शून्य द्या आणि आता भाग घालवा, बघा 25×1=25, 25×4=100 म्हणजे किती आलं बघा B/C किती आला 4/5 आला, बरोबर आहे का 4/5 म्हणजे बघा B चं C बरोबर किती आलं गुणोत्तर 4/5 आलं, बरोबर आहे का. बघा आता आपण काढू शकतो, बघा इथं काय लिहावं लागतं आपल्याला 6 घ्यावं लागतं, शेजार जागा रिकामी, इकडे रिकामं काय 4 आहे ना, रिकामं नाही इकडे 4 इथले इथे लिहून टाका आणि आता गुणोत्तर काढा. पहा 5×4=20, परत 6×4=24 आणि 6×5=30, बरोबर आहे का नाही, 20, 24 आणि 30 आलं, पण बघा ह्याच्यामध्ये भाग जातोय आणखी कशाने 2 ने, पहा 5×10=20 आले, इकडे 12×2=24 आले, 15×2=30 आले, म्हणजे गुणोत्तर काय 10/12/15, कधी बघा 10/12/15 म्हणजे ऑप्शन नंबर 3. पण कधी जर इथं चे दिलेलं असतं तर, नाही दिलं त्यामुळे हे क्वेश्चन काय ते चुकतो, ठीक आहे बघा, नाहीतर माझं उत्तर किती ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता, बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरती क्वेश्चन आहे, काय दिले मध्ये, मोटार गाडी ए 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, तर मोटार गाडी बी 75 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. मोटार गाडी ए ही मोटार गाडी बी च्या 60 किलोमीटर पुढे आहे, बघा ए ही बी च्या पुढे, बघा बी च्या पुढे कोण आहे तर ए आहे, ठीक आहे बघा दोन्ही गाड्या कुठे धावतात एकाच दिशेने धावतात, ठीक आहे बघा दोन्ही गाड्या कुठल्या दिशेने याच दिशेने धावतात, आज दाखवू आपण. बघा आता ए चा वेग किती दिलाय बघा त्यांनी 60 किलोमीटर, 60 किलोमीटर पर आवर आहे, ठीक आहे बघा, आणि बी चा वेग किती आहे बघा 75 किलोमीटर पर आवर आहे, 75 किलोमीटर पर आवर आहे, आणि काय म्हटलंय बघा तर दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावत आहेत, आणि ए ही मोटर गाडी बी च्या 60 किलोमीटर पुढे आहे, तर ए कुठे बघा बी च्या पुढे 60 किलोमीटर, दोघांमधले अंतर किती आहे बघा 60 किलोमीटर, हे काय झालं डिस्टन्स झाला, ठीक आहे बघा. मग आपल्याला विचारलं का तर मोटार गाडी ए पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे बघा बी ला ए पर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल, बघा लक्षात घ्या थोडक्यात काय ह्या पोलीस आहे आणि ही काय ए म्हणजे चोराची गाडी, तर बघा पोलीस बघा ज्यावेळेस पोलीस चोराला पकडतो ना त्यावेळेस दोघांमधलं जे अंतर असतं ते कोण कमी करत असतं, तर पाठीमागच्या गाडीचा पुढच्या गाडीपेक्षा असणारा जास्तीचा वेग, म्हणजे ह्याचा वेग 60 आहे की नाही, या 60 पेक्षा ह्याचा वेग किती जास्त आहे तर 15 किलोमीटर जास्त आहे, म्हणजे हा 75 आहे, बरोबर आहे का नाही. बघा जर हा 60 असताना हा पण 60 असला असता तर दोघांमधलं अंतर जेवढं आहे ना तेवढं स्थिरच राहिलं असतं दोघांमध्ये, कारण की हा पण 60 ने पुढे पळतोय, हा पण 60 ने मागणं पळतोय, दोघांमधलं अंतर कमी झालं नसतं. दोघांमधलं अंतर वाढवायचं किंवा कमी करायचं कोण ठरवत असतं, पाठीमागच्या गाडीचा पुढच्या गाडीपेक्षा असणारा जास्तीचा वेग किती आहे बघा, वेग जास्त आहे 75 पेक्षा 60 पेक्षा 15 ने जास्त आहे, बरोबर आहे की नाही. दोघातलं अंतर बघा, दोघातील अंतर करायचं, दोघातील अंतर भागिले काय करायचं वेगातील फरक, काय असतो वेगातील फरक, पहा दोघातलं अंतर किती आहे तर 60 किलोमीटर अंतर आहे, आणि वेगातला फरक किती आहे तर 15 आहे, म्हणजे उत्तर किती असेल 4 तास, बरोबर आहे का. म्हणजे 60 किलोमीटर अंतर पूर्ण करायला ह्या ह्या म्हणजे थोडक्यात काय आहे 60 + 15 आहे, बरोबर आहे का.
मग या 15 किलोमीटरला किती वेळ लागणार आहे तर 4 तास वेळ लागणार आहे. कारण ह्या 60 ला हे 60 कॅन्सल होतं. मग हे अंतर कोण कमी करत असते 15 किलोमीटर 15 चोक 60 मग 4 तास म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिम्प्लिफिकेशन वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. सॉल्व्ह करा बघा. 3.07 स्क्वेअर प्लस 0.0193 स्क्वेअर. बघा दोन्हीमध्ये कॉमन काय दिसतंय बघा तुम्हाला. हे तर फक्त काय आहे 3 पॉईंट आहे. इथं फक्त एक शून्य काय केलेलं आहे बघा त्यांनी कमी केलेलं आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे बघा आपल्याला ही खालची संख्या जर वरच्या संख्येसारखी जर मांडायची असेल तर काय करावं लागेल बघा. फक्त काय करावं लागेल बघा 3.07 3.07 डिवायडेड बाय 10 केलं की बरोबर कशी संख्या निघते बघा. ही कशी निघते बघा. ह्याला जर फक्त 10 ने भागला आपण तर संख्या कशी निघते ह्याच्यासारखी निघते. ठीक आहे बघा. ह्याचा स्क्वेअर करा प्लस इथं पण काय केलं बघा. ह्याला फक्त एक शून्य कमी केला की बरोबर वरच्या संख्येसारखे होते. बरोबर आहे की नाही बघा. 0.0193 डिवाइड बाय 10 करा आणि ह्याचा स्क्वेअर. ठीक आहे. आपण काय बदल केला नाही. फक्त काय केले बघा. ह्याला डिवाइड बाय 10 म्हणजे काय ही संख्या असते लक्षात घ्या. जसं आहे तसं मांडलं आपण. फक्त या दोन संख्या आपण सारख्या करून घेतल्या दिसतात म्हणून. ठीक आहे बघा. आता काय दिसेल बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला. बघा इथं काय निघते तुम्हाला आता. बघा वरचा आहे असेल 3.07 याचा वर्ग प्लस इकडे आतमध्ये काय 0.0193 चा वर्ग डिवाइड बाय बघा काय निघते इकडं. आता दोन्ही मध्ये कॉमन काय बघा 10 दिसतोय. बरोबर आहे का नाही. मग हा 1/10 चा जो स्क्वेअर आहे ना तो स्क्वेअर बाजूला काढा. स्क्वेअर बघा कारण की स्क्वेअर जो असतो ना हा ह्याला पण स्क्वेअर ह्याला पण स्क्वेअर असतो छेदाला पण. बरोबर आहे का. दोन्हीचा जर बघा जर वर्ग जर नसला आपण काय केलं असतं छेद समान केलं असतं. बरोबर आहे की नाही. मग आपण बघा इथं पण आपण छेद समान करू शकतो. कसं हे डायरेक्ट इथं मांडायचं 3 आणि डिवाइडला काय येणार आहे बघा. म्हणजे बघा ह्याचा वर्ग प्लस ह्याचा वर्ग डिवाइडेड बाय काय 10 चा वर्ग इकडे डिवाइड प्लस 10 चा वर्ग. मग थोडक्यात काय आपण दोन्हीला कॉमन काय काढला 10 बाहेर काढला. 1/10 चा वर्ग आणि आतमध्ये काय बघा सेम राहिलेल्या संख्या पहा 3.07 ह्याचा वर्ग प्लस 0.0193 ह्याचा वर्ग. ठीक आहे बघा. आता काय दिसतंय बघा तुम्हाला इकडे वरती वरची संख्या आणि खालची संख्या सेम दिसते का. मग ह्याला हे काय करून टाका कॅन्सल करून टाका. ठीक आहे बघा. आता काय निघते बघा ह्याच्यामध्ये पहा 1 इकडे काय बघा 1/10चा वर्ग आहे. बरोबर. थोडक्यात काय 1 चा वर्ग 1च असणार आहे आणि 10 चा वर्ग झाला 100. म्हणजे हे लिहिताना आपण कसं लिहिणार आहे बघा. आता हा 100 वरती जाईल म्हणजे काय येईल बघा वर इथं 100 येईल. उत्तर फक्त काय निघते याचं 100 निघते. उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर 1. येत्या लक्षामध्ये हे कसं मांडतो आपण बघा. हे चिन्ह कसं असतं लक्षात घ्या. हे कसं असतं 1 भागिले काय 1/100 आहे. बरोबर आहे का. 1/100 म्हणजे काय 1 भागिले 1/100 आणि भागिले चिन्ह जागेला जर आपण गुणाकारात चिन्ह टाकलं तर काय असतं बघा इकडं 1 गुणिले 100 छेद काय होतं 1 होतं. मग झालं मग काय 1 लाईक गेला राहिला किती 100. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नफा आणि तोटावरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये. एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो. बघा 10 रुपयाला 15 आंबे म्हणजे बघा 15 आंबे कितीला खरेदी केले तर 10 रुपयाला. ठीक आहे बघा. आणि परत काय करतो व 10 आंबे 15 रुपये याप्रमाणे विकतो. बघा 10 आंबे 15 रुपयाला विकतो. 10 आंबे 15 रुपयाला विकतो. हे झाली खरेदी आणि ही झाली विक्री. बरोबर आहे का. बघा आता लक्षात घ्या आपण नफा तोटा कसा काढतो. समजा एखादी वस्तू आपण 10 रुपयाला घेतली आणि तीच एक वस्तू आपण 15 रुपयाला काढली तर आपण काय सांगू शकतो 5 रुपयाचा नफा झाला. पण कधी म्हणजे जेवढ्या वस्तू आपण खरेदी केल्या तेवढ्याच वस्तू विकल्यावर म्हणजे बरोबर आहे का. म्हणजे थोडक्यात काय ह्या वस्तू जर आपण समान केल्या तर खरेदी आणि विक्रीच्या इथं काय हे दोन आकडे वेगवेगळे आहेत. बरोबर आहे की नाही. मग काय करा हे दोन्ही आकडे सेम करा. एक तर एक आंबा करा किंवा काय करा आता एक तर आंबा आपण करू शकत नाही. 15 आणि 10चा लसावी किती असतो 30 असतो. बरोबर आहे का. 15 आणि 10चा लसावी झाला 30 बघा म्हणजे 15 दुने किती झाले 30 30 आंबे बरोबर आहे का. 30 आंब्याला किती रुपये लागतील बघा खरेदीला 10 गुणिले 2 किती झाले बघा 15 दुने 30 म्हणजे 10 दुने 20 रुपये. 20 रुपयाला खरेदी केली आणि सेम बघा आता 10 आंबे 10 गुणिले 3 करा 10 त्रिक 30 आंबे बघा 10 त्रिक 30 आंबे बरोबर 15 त्रिक 45 रुपयाला आपले विकले. बघा आता बघा आंबे सेम झाले का बघा 30 आंबे
₹20 30 आंबे ₹20 खरेदी केले, 30 आंबे ₹45 विकून टाकले. आंब्यांची संख्या सेम झाली, बरोबर आहे की नाही? एकच वस्तू खरेदी केली आणि एकच वस्तू विकली तर आपण नफा किती झाला आणि तोटा किती झाला सांगू शकतो. सेम बघा इथं आहे. 30 आंबे आपण सेम करून घेतले बघा. ₹20 खरेदी केले, ₹45 विकले. म्हणजे नफा किती झाला? ₹25 नफा झाला. मग कधी पण नफा कसा असतो बघा? खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आपली ₹20 आणि ₹20 वरती नफा किती झाला? ₹25. मग आपल्याला विचारलं काय? तर त्याला शेकडा नफा किती होईल? तर बघा खरेदी किमतीवर नफा असतो आपला. किती झाला मग? बघा 20 एके 20, 20 5 100 म्हणजे 25 5 125. 125% काय झाला? नफा झाला. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा पण सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा ह्याच्यामध्ये? पहा x इज ग्रेटर दॅन 0 आणि x प्लस 1 बाय x इज इक्वल टू 5.5 असेल तर बरं ह्याची व्हॅल्यू काय बघा. आता काढताना काय करायचं बघा. ह्या बघा ह्याला आपल्याला ह्याच्यामध्ये जर आणायचं असेल तर काय करावं लागेल? ह्याचा स्क्वेअर करावा लागेल, बरोबर आहे का नाही? बघा काय निघेल इकडं? बघा रूट एक्स प्लस 1 बाय रूट एक्स ह्याचा स्क्वेअर करा. म्हणजे बघा आपल्याला उत्तर निघून जाईल इज इक्वल टू काय निघेल बघा आता ए प्लस बघा हे ए पकडलं हे बी पकडलं ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे? किंवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. बघा आता ए स्क्वेअर म्हणजे किती झाला बघा? एक्स बघा हा झाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करा बघा किती निघते 1 बाय रूट एक्स ह्याचा बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 परत हा ए घ्या 2a आणि परत हा बी म्हणजेच 1 बाय रूट एक्स. बघा ह्याचा फॉर्म्युला काय आला? ए प्लस बी स्क्वेअरचा काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ठीक आहे बघा आता काय निघते बघा ह्याच्यामध्ये? बघा इज इक्वल टू बघा आता स्क्वेअर केल्यानंतर काय होईल बघा? ह्या स्क्वेअरला हा रूट निघून जाईल. इथं काय राहील? एक्स येईल प्लस बघा आता इथं काय निघेल बघा? 1 बाय ह्या स्क्वेअरला ह्याचा रूट निघून जाईल 1 बाय एक्स येईल, बरोबर आहे का? पहा प्लस 2 काय येईल बघा इकडं? ह्या एक्सला हा एक्स कॅन्सल होऊन जाईल प्लस 2 येईल, बरोबर आहे का? बघा आता ह्याची व्हॅल्यू काय बघा इकडं? एक्स प्लस बघा ह्याची व्हॅल्यू आपल्याला किती आहे ती माहिती आहे? एक्स प्लस 1 बाय एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 5.5 दिसते तुम्हाला इकडं. ह्याची व्हॅल्यू किती झाली बघा? 5.5 5.5 अधिक 2 बरोबर झाले 7.5. पण पर्यायामध्ये बघा नुसतं 7.5 उत्तर आहे का आपलं? नाही. का नाही? कारण काय केलं बघा आपल्याला इथं जो स्क्वेअर आपण मांडलाय सुरुवातीला हा जो स्क्वेअर मांडलाय तो स्क्वेअर आपल्याला प्रश्नामध्ये दिलाय की ह्याच्यामध्ये स्क्वेअर आहे का नाही? तो आपण घेतलेला स्क्वेअर आहे, बरोबर नाही? आता तो स्क्वेअर आपल्याला काढून टाकावा लागेल. बस बघा कसं असतं बघा समजा आता बघ एक्स बघा हे जर असतं ना अंडर रूट एक्स असेल ना तर स्क्वेअरला काय होतं? हा रूट निघून जातो का? कारण बघा ह्याचा बघा ह्या एक्सचं काय असतं बघा कुठली संख्या जर आपण बघा अंडर रूट मध्ये मांडली समजा आपण हे एक्सला अंडर रूट मध्ये मांडलं तर त्याची पॉवर किती असते बघा? एक्स पॉवर 1/2 असते. आणि त्याचा जर आपण स्क्वेअर केला ह्याचा जर आपण स्क्वेअर केला तर बघा काय होते? ही जी काय असतं ना हा जो रूट असतो तो निघून जातो. कसं लक्षात घ्या बघा ह्या 1/2 इंटू 2 काय येते बघा 1/2 इंटू 2 मग बरोबर काय येते बघा 2 ला 2 कॅन्सल राहते काय एक्स पॉवर 1 म्हणजे थोडक्यात काय एक्स येते लक्षामध्ये. मग इथं बघा आपण जो सुरुवातीला स्क्वेअर घेतला होता तो जो काढून टाकायचा तर काय करावं लागेल आपल्याला? डायरेक्ट ही जी काय उत्तर आले ते फक्त रूट मध्ये लिहा, बरोबर झालं. हे उत्तर फक्त काय करायचं आपल्याला इकडे रूट मध्ये घ्यावं लागेल म्हणजे आपलं उत्तर काय निघेल 7.5 अंडर रूट बघा 7.5 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे बघा चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्क वरती क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. बघा 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 स्त्रिया 16 दिवसात पूर्ण करतात. बघा पुरुष आणि स्त्रिया बघा आधी प्रमाण काढून घ्या. पुरुष छेद स्त्रिया बघा काय दिसते बघा तुम्हाला? 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम बघा 8 स्त्रिया 16 दिवसात पूर्ण करतात. येते लक्षामध्ये बघा. बघा 8 ला 8 कॅन्सल झालं. 4 एके 4 4 चोक 16 म्हणजे किती आलं? 1/4 आलं. थोडक्यात काय एक पुरुष जेवढं काम करतो तेवढंच काम करायला आपल्याला 4 महिला घ्यावं लागतात. ठीक आहे बघा. बरं आता पुढे काय दिलंय बघा तर हेच काम पुरुष व बघा 4 पुरुष व 4 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? तर आता बघा हे प्रश्न 2 प्रकारे सॉल्व्ह करतात येतात. कसे बघा? एक तर बघा जर इथं आपल्याला बघा पुरुषांचं कन्व्हर्जन स्त्रियांमध्ये किंवा स्त्रियांचं कन्व्हर्जन जर पुरुषांमध्ये कसं म्हणजे कामाचं प्रमाण जर आपल्याला सेम करता आलं त्याप्रमाणे करू शकतो किंवा मग ह्यांचे पगार काढून. पण इथं आपण प्रमाण करू शकतो कसं बघा एक पुरुष म्हणजे 4 महिला आहेत. एक पुरुष म्हणजेच 4 महिला आहेत किंवा 4 महिला म्हणजेच काय बघा एक पुरुष आहे. बघा इथं 4 स्त्रिया दिलेत बरोबर आहे की नाही?
चार स्त्रियांचा आपण बघा, चार स्त्रिया जेवढं काम करतात तेवढंच काम कोण करतोय? एक पुरुष करतोय. मग थोडक्यात काय बघा, हेच काम हे चार पुरुष व चार स्त्रिया म्हणजेच कोणी एक पुरुष. मग 4 आणि 1 5 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील असे बघा. मग बघा, जर ह्या चार स्त्रियांचं कन्वर्ट बघा, ह्या चार स्त्रिया म्हणजे किती पुरुष? तर एक पुरुष जर घेतला आपण, तर मग काय करायचं बघा, एकूण काम जास्त आपलं एकूण काम. बघा, एकूण काम किती दिलंय सुरुवातीला त्यांनी आपल्याला? आता एक तर पुरुषांचं घ्या किंवा स्त्रियांचं, पण आपण काय करतोय? स्त्रियांचं कामाचं कन्वर्जन आपण पुरुषांमध्ये करतोय. मग आपल्याला काय करावं लागेल? पुरुषांचं काम किती आहे बघा, पुरुषांना हे बघा, पुरुष काय 4 पुरुष 8 दिवसात पूर्ण करतात. एकूण काम किती आहे बघा, 4 पुरुष किती दिवसात पूर्ण करतात? तर 8 दिवसात करणार. तर हेच काम कोण करणार आहे बघा? तर हे 4 पुरुष आणि ह्या 4 स्त्रिया म्हणजेच एक पुरुष. म्हणजे किती झाले बघा? 5 पुरुष झाले. तर 5 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील बघा? किती निघेल? 8 चोक 32. 32 भागिले किती येणार आहे? 5 येणार आहे. मग किती निघते बघा इकडं? बघा, 5 सक्क 30, बाकी राहिली 2, म्हणजे 6.2 छेद 5 दिवसामध्ये पूर्ण करतील. ठीक आहे, कोण? 4 पुरुष आणि 4 स्त्रिया. आणि येते लक्षामध्ये बघा, मग आपण फक्त काय केले बघा, 4 पुरुष प्लस 4 ज्या स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये काय केले आपण? हे तर पुरुष घेतलेच, पण ह्या 4 स्त्रियांचं काय केलं आपण? एक पुरुष घेतला. ठीक आहे बघा, मग हे 4 पुरुष आणि 1 पुरुष झाले बरोबर 5 पुरुष. ठीक आहे, आपलं उत्तर किती येते? 6.2 छेद 5 दिवसात. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, जॉमेट्रीवरती क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा, खालील आकृतीत ABCD हा चौरस वर्तुळात कोरला आहे. हा चौरस वर्तुळात कोरला आहे. वर्तुळाचा परिघ 2 पाय रूट x आहे. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती आहे? बघा, तर ह्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती असेल? आपल्याला काय करावं लागेल? आधी सुरुवातीला ह्या सर्कलचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्याच्यातनं परत ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ वजा केलं की बरोबर काय राहते? या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळते आपल्याला. बरोबर आहे का? बघा, आता बरं इथं काय दिले बघा, वर्तुळाचा परिघ दिलाय त्यांनी आपल्याला. आणि वर्तुळाचा परिघाचा फॉर्म्युला काय असतो बघा? वर्तुळाचा परिघ. परिघ म्हणजे काय असतो लक्षात घ्या. जर बघा, एखादी दोरी जर आपण घेतली आणि ती दोरी जर बघा ह्या सर्कलवरती जर मांडली आपण, बरोबर आहे का? आणि ती दोरी जर आपण लांबी मोजली तर त्याला काय म्हणतो आपण? वर्तुळाचा परिघ. ठीक आहे बघा, परिघाचा फॉर्म्युला काय असतो? 2 पाय आणि r. ठीक आहे बघा, आता 2 पाय r म्हणजेच काय बघा, आता इथं बरं परिघाचा परिघ किती दिला त्यांनी? 2 पाय x दिला त्यांनी आपल्याला. 2 पाय रूट x बघा, 2 पाय रूट x याचा अर्थ काय आहे बघा, तर 2 पायला 2 पाय कॅन्सल झाले. मग रेडियस किती मिळतो आपल्याकडे? रेडियस इज इक्वल टू रूट x निघतो. बरोबर आहे का? रेडियस मिळून गेला इथं आपल्याला. बघा, आता आपल्याला काय करायचंय? वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते बघा? वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं? फॉर्म्युला बघा, पाय r आणि स्क्वेअर. बरोबर आहे का नाही? आता बघा, पाय जसा तसा घेऊ आपण, कारण इथं आपल्याला पाय जसा तसा घेतलेला आहे बघा. बरं, आता काय करू? पाय घेतला, रेडियस म्हणजे किती आहे बघा? रूट एक्स आहे. रूट एक्सचा स्क्वेअर. बरोबर आहे का? मग काय निघेल बघा? पाय आणि ह्या स्क्वेअरला हा रूट निघून जाईल, राहिला काय मग? पाय एक्स. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती झालं? पाय एक्स झालं. बघा, आता परत दुसरं काय करायचं आपल्याला? बघा, आता हे हा काय दिलाय तुम्हाला? चौरस दिलाय. बरोबर आहे का? चौरसाचे बघा, तर बघा चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं बघा. आता आपल्याला इकडे चौरसाची बाजू किती येते तर माहित नाही. बरोबर आहे का नाही? हा झाला सेंटर बघा, आणि इथून जर आपण बघितलं, हा जर सेंटर झाला तर बघा, चौरसाचं क्षेत्रफळ आपण कसं काढू शकतो? एक तर बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय? बाजूंचा वर्ग, किंवा बघा आयत असेल, किंवा लक्षात कसं ठेवायचं बघा, हा झाला आयत, हा झाला चौरस. बघा, आयताचं क्षेत्रफळ काय असते? हा ए पकडला, हा बी पकडला, तर काय असतं बघा? बघा थोडक्यात काय, ही झाली लांबी, ही झाली रुंदी. बघा, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी घेतली काय असते बघा? आयताचं क्षेत्रफळ निघून जातं. चौरसाचं काय असतं? सेम. प्रत्येक चौरसा काय असतो? आयत असतो बघा. का? कारण की चौरसाच्या चारही बाजू सेम असतात आणि आयताच्या समोरासमोरच्या बाजू सेम असतात. आयताचा फॉर्म्युला काय असतो बघा? ज्या ह्याच्या समोरासमोरच्या बाजू सेम असतात त्याला काय म्हणतो आपण? आयत म्हणतो. चौरसाच्या पण समोरासमोरच्या बाजू काय असतात? सेम असतात. इथं पण काय बघा? सेम. ही जर आपण लांबी पकडली, जर रुंदी पकडली, तर काय? लांबी गुणिले रुंदीच असते इथं पण. बरोबर आहे का नाही? पण दुसरी गोष्ट काय बघा, आता लांबी आणि रुंदी चौरसाची सेमच असते, पण आपल्याला माहिती नाही. मग हा काय पकडला आपण बघा? हा पकडला कर्ण. बरोबर आहे का नाही? आणि सर्कल जर बघा इथून जर आपण चेक केलं तर बघा, हा जर सेंटर पकडला, इथून जर हे इथं घेतला आपण, तर ह्याला बरोबर सर्कल पासून काय निघतो? हा रेडियस निघतो. बरोबर आहे का? हा रेडियस झाला. बरोबर आहे का नाही? आणि हा जर इकडे जॉईन केला तर हा पण काय दिसतोय बघा तुम्हाला? रेडियस दिसतोय. बरोबर आहे का नाही? बघा, कर्ण म्हणजेच काय आला बघा? हा डायमीटर झाला सर्कलचा. बरोबर आहे का नाही? बघा, आता मग काय करायचं आपल्याला? दुसरा फॉर्म्युला काय असतो? कर्णचा वर्ग. बघा, जसं लांबी गुणिले रुंदी, तसंच काय बघा? कर्ण गुणिले कर्ण, म्हणजे थोडक्यात कर्णचा वर्ग. पण कर्ण कसा असतो बघा? हा बाजूंपेक्षा काय असतो? मोठा असतो, म्हणून डिवाइड बाय 2. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी बघा,
इकडे काय चौरसाचे क्षेत्रफळ बघा, चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ काय बघा इकडं, तर कर्णचा वर्ग, कर्णचा वर्ग भागिले 2. किती निघते बघा इकडे, कर्णचा वर्ग काय निघेल बघा, रेडियस किती आपला अंडर इकडे रूट एक्स, इकडे पण हा झाला रूट एक्स, बरोबर आहे का नाही. रूट एक्स इंटू रूट एक्स किती झाला, कर्ण किती झाला आपला 2 रूट एक्स झाला, 2 रूट एक्स आणि ह्याचा वर्ग डिवाइड बाय 2. किती निघतं इकडं, ह्याचा जर वर्ग केला तर बघा 2 चा वर्ग झाला 4 आणि ह्या स्क्वेअरने हा रूट निघून गेला 4x भागिले 2 बरोबर किती निघेल बघा इकडं, बे के बे बे दोन्ही 4 म्हणजे 2x, बरोबर आहे का. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती झालं तुमचं, पाय एक्स झालं, बरोबर आहे का. हे झालं पाय एक्स वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता त्यातनं चौरसाचं क्षेत्रफळ वजा करा, किती निघते बघा, चौरसाचं क्षेत्रफळ किती झालं 2x, पाय एक्स मधनं 2x वजा केले की बरोबर काय निघते, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ. म्हणजे आपलं उत्तर किती असेल, ऑप्शन नंबर 2, पाय एक्स वजा 2x, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर बघा प्रश्न झालेत आपले आता सगळे, तर थांबू आता आपण या ठिकाणी.